करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार, 19 फेब्रुवारी 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, छत्रपती शिवाजी महाराज जयंती. समर्थ म्हणाले, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. आज जर पाहायला गेलो तर दिवस फार उत्तमाचा, सामर्थ्याचा. खरंच छत्रपती शिवाजी महाराज ज्या शब्दातून अंगावर काटा उभा राहतो, एक महान योद्धे. विचार करा, कुशल प्रशासक आणि दूरदृष्टीचे राजे. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर जन्म घेऊन स्वतंत्र मराठा स्वराज्याची स्थापना केली. शौर्य, समर्थ म्हणाले, नैतिकता. ज्याप्रमाणे शौर्य काय असतं, धाडस कसं करायचं, यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. जिजाबाईंच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन राष्ट्र आणि धर्माच्या रक्षणासाठी, तसेच रयतेच्या कल्याणासाठी संपूर्णपणे आयुष्य वेचलं. म्हणून आज पाहायला गेलो, लहान मुलांपासून, लहान मुलींपासून ते बघा वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या स्मरणामध्ये ते राजा आणि गुरु म्हणूनच कायम स्मरणात राहतील. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे त्यांचा पराक्रम, नीतिमत्ता, केवळ एकच राज्य स्थापन केलेलं नाहीये. ज्याप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि साम्राज्याचा पाया रचला गेला. का निश्चयाचा महामेरू सांगितलं, बहुत जनांसी आधारू. आपण आपल्या आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो ना, आपले सुद्धा प्रेरणास्थान नक्कीच ना कोणीतरी असतं. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांच्या आई राष्ट्रमाता जिजाबाई यांचा खूप मोठा प्रभाव होता. गुरु म्हणून समर्थ रामदास, संत तुकाराम, बघा सर्वांची बघा मदत. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली आणि धैर्य, नेतृत्व आणि युद्धाचं कौशल्य पूर्णपणे शिकवलं. जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज एक पराक्रमी आणि कर्तव्यनिष्ठ राजा बनले. का भाग आजचा दिवस महत्त्वाचा आहे, का भाग दिला, कारण अनेक किल्ले जिंकले ना. विचार करा, आपण इतिहास वाचतो, परंतु वाचल्यानंतर आपण विसरून जातो. ज्यावेळी जयंती येते तेव्हा स्मरण होतं
परंतु जर विचार केला ना आपल्या आयुष्यात, प्रत्यक्षात आपल्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोरलं पाहिजे. कारण विचार जर आपण केला ना, छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक सुद्धा होते. त्यांनी स्वराज्यासाठी एक सुसंघटित प्रशासना व्यवस्था उभी केली होती. आणि ज्या प्रकारे न्याय, शिस्त आणि प्रजेचं कल्याण कसं होईल यामध्ये सर्वात मोठा मोलाचा वाटा होता. महिलांचा आदर बघा, काय उत्तमाचा भाग ना. ज्याप्रमाणे गुलामगिरी आणि सतीप्रथेसारख्या वाईट प्रथांना विरोध केला, ते एक मानवतावादी आणि लोककल्याणकारी राजा होते. ज्याप्रमाणे गनिमी कावा बघा, सैनिकांच्या शौर्यामुळेच, विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज राजा नव्हते, तर ते एक आदर्श, एक गुरु आणि एक प्रेरणास्थान आहे. ज्याप्रमाणे त्यांचं जीवन आपल्याला धैर्य, नीतिमत्ता, दूरदृष्टी आणि प्रजेबद्दलची निष्ठा शिकवते. का भाग दिला? छत्रपती शिवाजी महाराज एक केवळ राजा नव्हते, त्यांनी संपूर्ण आयुष्यात कधी स्वतःसाठी काहीही केले नाही. संपूर्णपणे रयतेची, बघा ज्याप्रमाणे रयतेचा सांभाळ, एक आदर्श गुरु, एक प्रेरणास्थान. आपण फक्त आपल्या स्वतःच्या भल्यासाठी पाहत असतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात काय मिळालं की आपली बघा जळाऊ वृत्ती होते. त्यांना मिळालं, मला काय. परंतु विचार जर केला, दूरदृष्टी, आपल्यामध्ये सकारात्मकता, जो दृष्टिकोन आहे, तो विचार आपल्यामध्ये असला पाहिजे. आपण ज्यावेळी बघा सकाळी अंथरुणावर उठतो त्यावेळेपासून आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात. काय दिवस बघा प्रत्यक्षात आपला उत्तमाचा जाईल हो. ज्याप्रमाणे स्मरण असणं गरजेचं का आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. का सांगितलं? कारण बोलण्यातून सुद्धा उत्तमाचे शब्द येणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? रयतेचा राजा, ज्याप्रमाणे आपल्याला गल्लीतला कोणी राजा म्हणणार नाही, नाव जरी राजा असला तरी. विचार करा, म्हणजे मोठं सामर्थ्य आहे. काय इतिहास आहे, काय निष्ठा आहे बघा हो. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. अहंकार म्हणजेच काय? गर्वपणा. बघा उत्तमाचा भाग दिलेला आहे. आपल्यामध्ये जो येतो तो गर्वपणा आणि अभिमान, अहंकार वृत्ती येत असते. परंतु एवढे किल्ले जिंकून कधी शिवाजी महाराजांकडे अहंकार आला का हो? अजिबात नाही ना. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू होता, आहे आणि पुढे असणार. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आज चौकांमध्ये बघा प्रत्यक्षपणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असते.
लहान लहान मुलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बघा बळून येत असतात. विचार प्रत्यक्षात अंमलात आणले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, ध्येय ज्यावेळी आपल्या आयुष्यात आपण विचार करू ना आणि त्यासारखा वागण्याचा प्रयत्न करू ना, नक्कीच काहीतरी बदल होईल की नाही. म्हणून समर्थ म्हणाले आपल्यामध्ये निश्चय असणं गरजेचं आहे. शाळेमध्ये सुद्धा बघा आपल्याला भाषण बोलायला टीचर किंवा आपले सर सांगत असतात की आज तुला भाषण करायचं आहे. कशी तयारी बघा आपल्याकडून करून घेत असतात. विचार करा. आणि सर्वांसमोर आपल्याला बोलायचं आहे. मग निष्ठेने आपण काय केलेली आहे, मेहनत. बरोबर की नाही. आई वडिलांनी सुद्धा आपल्याकडून काय घेतलेले आहेत, परिश्रम, मेहनत करून घेतलेली आहे. सर टीचरांनी सुद्धा आपल्याकडून बोलून घेतलेलं आहे. आता सर्व वर्गांसमोर बघा, सर्व वर्गातली मुलं असतील, मुली असतील, शिक्षक वर्ग असतील, प्राचार्य असतील, सर्वांसमोर आपल्याला काय करायचं आहे, बोलायचं आहे. मग हे धाडस, हे धैर्यपणा केव्हा येईल, जेव्हा आपण उत्तम प्रकारे राहू तेव्हा. बरोबर की नाही. जर आपल्याला काहीच माहिती नसेल, कसं हे सुद्धा माहीत नसेल, तर आपल्याला ते बोलता येईल का. नुसतं धाडस बघा, विचार करा. आपण स्टेजवर गेलो परंतु आपल्याला काय बोलायचं हेच जर माहीत नसलं तर समोरची लोक आपल्याला हसतील. विचार करा. म्हणजेच आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे. लहान लहान मुलं, लहान लहान मुली बघा प्रत्यक्षात घोषणा देत असतात. त्यावेळी अंगावर काटा उभा राहतो. आई वडील प्रत्यक्षात शाळेमध्ये बघा त्यांना सुद्धा आमंत्रण केलं जातं की आज तुमच्या आई वडिलांना सुद्धा शाळेमध्ये घेऊन या. आणि त्यांच्याच समोर त्यांचीच मुलगी, त्यांचाच मुलगा उत्तम प्रकारे भाषण करतोय. विचार करा. कधी आपण पाहिलं सुद्धा नसेल. आपण विचार करायचो, अरे हा माझाच मुलगा आहे ना, ही माझीच मुलगी आहे ना. घरामध्ये विचार काय आणि शाळेमध्ये रोखठोक बघा उत्तम प्रकारे भाषण करत आहे, न अडखळता सर्वांसमोर. एवढं धाडस, एवढं सामर्थ्य आलं कुठून. प्रत्येकामध्ये एक जिद्द असते. जेव्हा आपल्यामधला बघा एखादी कला असते ना, ती सर्वांसमोर जेव्हा आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ना, त्या कलेला उत्तम प्रकारे जिद्द असणं गरजेचं आहे. नुसती कला असून उपयोगाची नाहीये, तर ती कला लोकांसमोर सादर करण्यापर्यंतची जी जिद्द आणि तोच निश्चय समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे की निश्चयाचा महामेरू. निश्चय असणं आयुष्यात सर्वात महत्वाचं आहे. का भाग दिला. निश्चय जर तुमच्या आयुष्यामध्ये नसेल ना, तर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकत नाही. कारण आपल्या तळ्यात मळ्यात होतं. म्हणून आजचा दिवस उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यावर अंगावर काटा उभा राहतो ना. विचार करा काय सामर्थ्य असेल. म्हणून समर्थ म्हणाले, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, कोण, श्रीमंत योगी. जय जय रघुवीर समर्थ.